2019मध्ये जेव्हा आमचे नंबर्स नव्हते केंद्रामध्ये तेव्हा हे लोक लीडर ऑफ ऑपोजिशन नव्हता. पण मला आठवतं आहे की 1980मध्ये नंबर्स कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठं मनाने लीडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं होतं. तर ह्या आत्ता जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घ्यायचा. निवडणूक निकालानंतर जवळजवळ 10-12 दिवसांनी सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला, मात्र तो तिघांचा आणि आता पुन्हा तोच प्रश्न की मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप, कारण राज्यासाठी खाते वाटप झाल्याशिवाय सुरळीत चालणार नाही. अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात त्याला स्मूथनेस झालेलं दिसत नाही. तुम्हाला असं जाणवतं का? नाही, मला आश्चर्य वाटलं कारण मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचं खूप असं अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा. त्यामुळे मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास 2 आठवडे झालेत रिझल्ट लागून, म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ, त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन, याला खूप वेळ लागला. आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला, एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे. जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना मग त्यांच्याकडून. उद्यापर्यंत होईल असं अजित पवार म्हटलं, पण काय मला दिल्लीमध्ये आता 3-4 खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेला आहे पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर माझा तरी वेळ गेला. आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचा एवढा उशीर का होतो आहे हे दुर्दैव आहे. कारण लोकांनी जर त्यांना मतं त्यांना ते म्हणतायत तशी ती पास झाली असतील तर म्हणजे हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाही आहे याचं उत्तर खरंच म्हणजे माझ्याकडे तर नाहीच आहे. आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना. असतील, मला नाही माहिती. सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही सोमवारी ठरेल. काही राज्यांची आर्थिक स्थिती काही चांगली नाही. मुख्यमंत्र्यांची आर्थिक स्थिती लावा आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा अपेक्षित निधी आहे तो सुद्धा सरकार जमा करून घेते. आता राज्य सुरळीत होईल असं काय वाटतंय तुम्हाला? काय लाडकी बहीणचा हा परिणाम आहे का? नाही, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्याने एक FRBM फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ॲक्ट आणला होता जो मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंथन केला. त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंटवर एक कॅप टाकलेला आहे. दुर्दैवाने आज अनेक राज्य भारतातली आहेत जी फिस्कल मॅनेजमेंट करतच नाही आहे आणि महाराष्ट्रही त्या फिस्कल मॅनेजमेंटच्या FRBM ॲक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो. आणि मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे. आणि तो फक्त महाराष्ट्रापुरता सीमित विषय नाही आहे. देशाचं GDP आणि ग्रोथ ही यावेळेस 5.4ला ड्रॉप झाली आणि रेपो रेटमध्ये पण चेंजेस व्हावे, लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं. त्याच्यामुळे इकॉनॉमी, त्याच्यावर मीही मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ, इकॉनॉमिकल सिच्युएशन, फिस्कल डेफिसिट अनेक राज्यांमधलं हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. प्लस आपलं नेबरहूड म्हणजे बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक पडेल. आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला, आता ह्या टॅरिफ्सचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार. म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाऊन, दुसरा ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ्स, त्याच्यानंतर भारत सरकारमधलं ह्या क्वार्टरचं स्लम्प जे 7%वरून 5.4 आहे, त्याच्यातून होणारी महागाई, बेरोजगारी, त्याच्यानंतर आपलं फिस्कल डेफिसिट, ह्या राज्याचा अनेक राज्यांचे ते फिस्कल डेफिसिट FRBM ॲक्ट्स आहेत, प्लस नेबरहूड इश्यूज. आपण सगळीकडे नेबरहूड इश्यूज आहे. प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल, निज्जरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली, त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये खरं कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू आहे. त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट, म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी, देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडियाज रोल, ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आत्ता दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये ह्या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने मागणी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.